जळगाव जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे भुसावळ तालुक्यातील वरणगाव ग्रामीण रुग्णालयाच्या शवविच्छेदन कक्षात पावसाचे पाणी शिरल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे। कक्षात गुडघाभर पाणी साचल्याने आज सकाळी अपघातात मृत्यू झालेल्या एका युवकाचा मृतदेह याच ठिकाणी ठेवावा लागल्याने संताप व्यक्त केला जात आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप करण्यात येत आहे। वारंवार तक्रारी करूनही संबंधित विभागाने कायमस्वरूपी उपाययोजना न केल्याची नाराजी स्थानिकांनी व्यक्त केली आहे। दरम्यान नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत शवविच्छेदन कक्षातील साचलेले पाणी बाहेर काढण्याचे काम केले। मात्र अशा संवेदनशील ठिकाणी पावसाचे पाणी शिरल्याने रुग्णालयाच्या मूलभूत सुविधांवर आणि देखभालीवरही गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। या प्रकरणाची चौकशी करून तातडीने दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। ही एक तासापूर्वी मला कळालं आणि सुसरीचा एक जवान मुलगा होता, त्याचा जाडगावच्या जवळ एका ट्रकवाल्याने त्याला उडवून दिलं आहे। त्याचा अपघाती मृत्यू झालेला आहे मुलाचा। आणि आता हॉस्पिटलला जी बॉडी आणली असताना इथं तुम्ही पाहताय PM रूममध्ये गुडघाभर इतकं पाणी झालेलं आहे। हे काम BNCचं आहे। BNCला आपल्या ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकनी 2 ते 3 पत्र दिलेलं आहे की बा इथं पावसाळ्यामध्ये भविष्यामध्ये इथं पाणी गुडघा पाणी राहते। PM आलं तर PM करताना अडचण निर्माण होता। वारंवार त्यांना सूचना देऊन पत्र देऊन सुद्धा BNCने याबाबत कुठलीही कारवाई केली नाही।